नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यानंतर काही लोकांना अंदाज आला असेल की माझा रोख हा सरळ सरळ राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचं जे भाजप विरोधी कोंडाळ आहे त्याच्यावर आहे. कारण 2-3 महिन्यापूर्वी एक सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये भाषण करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक नेते राज ठाकरे यांनी एक गाडीभर कागद आणलेले होते. दुबार मतदान आहे, डबल मतदान आहे, जे काय आहे, घोट आहे, घोळ आहे, बोट चोरी आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मतदान होऊ देणार नाही. आणखीन भले 6 महिने किंवा वर्षभर निवडणुका पुढे ढकला. आणि त्यासाठी एक सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा आज तब्येत ज्यांची ठीक नसते असे शरद पवार पण मंचावर येऊन बसलेले होते. उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे होते, त्याखेरीज आणखीनही विविध लहान मोठ्या नगण्य पक्षांचे नेते सुद्धा त्या मंचावर होते. मेट्रो पासून किंवा काय त्या खाऊ गल्ली पासून महापालिकेच्या मुख्यालयासमोर हा मोर्चा आला आणि दणदणीत सभा झाली. सत्याचा मोर्चा. त्याचं पुढे काय झालं? त्यामध्ये कुठल्या मतदार याद्या दुरुस्त केल्या? राज ठाकरेंच्या धमकीचं काय झालं? गुपचूप सगळेच्या सगळे जेव्हा वेळापत्रक जाहीर झालं तेव्हा कामाला लागले, इन्क्लुडिंग राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि मला आठवतं त्याच मोर्चामध्ये, सत्याचा मोर्चा या मोर्चाच्या मंचावरून उद्धव ठाकरे यांनी धमकी दिली होती की आम्ही असल्या मतदार यादीच्या विरोधात कोर्टाचं दार ठोठावणार आहोत. पुढे काय झालं? दारापर्यंत पोहोचले नाहीत की कितीही वाजून दार ठोठावलंच गेलं नाही की ठोठावलेलं दार उघडलंच नाही. कारण आजपर्यंत तरी माझ्याकडे अशी बातमी नाहीये की महाराष्ट्रामध्ये जे दुबार तिबार काय असतील मतदार यादीमध्ये नोंदलेले ते हटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे कुठल्याही कोर्टात गेलेत अशी बातमी माझा तरी बघण्यात नाहीये. उलट आपल्या भावाच्या घरी गणपतीसाठी जाणं किंवा त्या भावाने यांच्या वाढदिवसासाठी यांच्या घरी येणं, कधी मावशीला काकीला भेटायला जाणं किंवा बरेच दिवस बऱ्याच वर्षांनी गप्पा मारल्या नाहीत म्हणून एकमेकांच्या घरी जाणं हे जोरात चालू होतं. पण दुबार तिबार मतदार जे यादीत आहेत ते बाजूला करणं आणि मतदार याद्या शुद्ध करणं यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी काय केलं याची कुठेही बातमी नव्हती. हा, ते लवकरच महापालिका जिंकणार, महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन होणार हे सांगणारे अब्दुल्ला मात्र मिळेल त्या वरातीमध्ये नाचायला लागलेले होते. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तर असे अनेक अब्दुल्ला गेले 4 महिने 6 महिने मिळेल त्या दिसेल त्या वरातीमध्ये रोंबा सोंबा नाचत होते. पण जसं वेळापत्रक जाहीर झालं तसे सगळेच्या सगळे कामाला लागले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या पक्षांमध्ये युती करून लढायचं. तर जागा कुठच्या कोणाला पाहिजेत यावर घोळ घालत 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 30 डिसेंबर म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वेळ काढूपणा केला आणि सत्याचा मोर्चा होता तसाच बारगळला. पण दरम्यान माध्यमातले अनेक गवंडी हे ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड यांच्यासाठी पत्त्याचा बंगला बांधण्यात गर्क होते. ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू एकत्र आले की केवढा महाराष्ट्रामध्ये राजकारणात चमत्कार होणार आहे त्याच्या बातम्या रंगवण्यात इतके गर्क झाले होते की आपण बांधतोय तो बंगला सिमेंट कॉन्क्रीटचा नाहीये, दगड विटांचा नाहीये, त्यात चुना पण नाही, वाळू पण नाही. हा टिकेल का? एक मोठी झुळूक आली तर कोसळून पडेल का याची फिकीर असल्या बातम्या रंगवणाऱ्या त्यांच्या फाट पत्रकारांना नव्हती किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा नव्हती. बस मिंदे म्हणायचं, गद्दार म्हणायचं, पुढे काय? काहीच नाही.
त्यामुळे पत्त्याचा बंगला उभा करावा तसा ठाकरे ब्रँड हा मीडियातून उभा करण्यात आला, ज्याची सामान्य जनतेमध्ये कुठलीही जाणीव माहिती सुद्धा दिसत नव्हती. आणि त्याचं प्रतिबिंब 21 डिसेंबर 2025 ला ज्या नगरपालिका नगर परिषदांचे निकाल आले त्यातून त्याची प्रचिती आली. उद्धव ठाकरे किंवा मनसे राज ठाकरे यांच्या पक्षांना कुठच्याही 288 नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये कुठलाही प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न सुद्धा केले नव्हते, ते फक्त खळखट्याक करत होते. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जायचे आणि मातोश्रीवर टकटक करायचे, अरे ही काच पडत नाही, खळखट्याक आवाज येतोय, आपल्या तोंडातून येतोय, पण काच तुटली म्हणून खळखट्याक होत नाही. मग उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येत होते, परत खळखट्याक. काय झालं पुढे? आणि शेवटी युती सुद्धा जाहीर कधी झाली? ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायची तारीख संपून गेली तेव्हा जाहीर करण्यात आलं की आम्ही एकत्र आलो तर एकत्र लढणार आहोत. हा, पण कोण किती लढणार आहे? उद्धवच्या पक्षाला राज ठाकरे किती जागी पाठिंबा देणार आहेत किंवा राजच्या पक्षाला उद्धव ठाकरे किती जागी पाठिंबा देणार आहेत त्याबद्दल चकार शब्द बोलणार नाही असं पत्रकारांना बजावण्यात आलं. जागा वाटप हे गोपनीय राखण्यात आलं. कारण सरळ आहे की ज्यांना तिकीट नाकारलं जाईल ते पलीकडे जातील, एकनाथ शिंदेकडे जातील, भाजपकडे जातील, कारण मुलं पळवणारी एक नवी टोळी आलेली आहे, तसं उमेदवार पळवणारी टोळी आलेली आहे. पण हे लोक विसरले की मुलं स्वतःच पळून जाणारी सुद्धा एक प्रवृत्ती अलीकडल्या काळात भरपूर सोकावलेली आहे. कोणी पळवून न्यायची गरज नसते, ही मुलंच आपलं घर सोडून पळून जातात. याचं भान या ठाकरे बंधूंना नसावं. आणि मग त्यामुळेच सत्याचा मोर्चा जसा बारगळला तसा ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड हा पत्त्याचा बंगला बघता बघता आता ढासळताना समोर आलेला आहे. आणि पत्त्याचा बंगला बांधणारे आहेत अशा स्तुती पाठकांची तारांबळ उडालेली आहे. अरे असं कसं झालं? काल रात्री तिथे होता, एबी फॉर्म घेतला, अर्ज भरायला गेला आणि 2 दिवसांनी अर्ज मागे घेतला. काय करतोय? काय झालंय? डोंबिवलीमध्ये, एकट्या डोंबिवलीमध्ये महायुतीचे 20 का 21 लोक अविरोध निवडून आले. आणि कारण काय होतं? काय भाजपचे 15 आले असतील, एकनाथ शिंदे गटाचे 6 आले, 21 आले. असं झालंच कसं? तुमचे सगळे निष्ठावंत आणि तुम्हाला सोडून गेले ते गद्दार असतील तर आता हा उद्योग काय आहे? तुमच्याकडे निष्ठावंत म्हणून तुम्ही ज्यांना तिकीट दिली त्यांच्या निष्ठा या कच्च्या सिमेंट सारख्या ढासळणाऱ्या होत्या, हेच अर्ज मागे घेण्यातून सिद्ध झालं. एका बाजूला तिकीट नाकारलेल्यांची नाराजी आहे आणि दुसरीकडे ज्याला तिकीट दिलं तो अर्ज मागे घेऊन फरारी झालेला आहे. काय निष्ठावंताची काय नवी व्याख्या तयार झालेली आहे की जो शेवटच्या क्षणी ऐन मोक्यावर दगा देतो तो सगळ्यात मोठा निष्ठावंत असतो. त्याला कुठलं शिवबंधन आणि गंडा दोरा उद्धव ठाकरे बांधतात माहिती नाही, की जो झगडून झगडून तुमच्याकडून तिकीट मागतो आणि आजवर निरपेक्ष वृत्तीने तुमच्या बरोबर राहिलेल्या कोणातरी कार्यकर्त्याला तिकीट नाकारायला लागतो. तुम्ही त्याच्यासाठी तिकीट नाकारता आणि तोच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तुम्हाला नाकारतो. मग कुठे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उमेदवार अविरोध निवडून येतो, कुठे भाजपचा उमेदवार अविरोध निवडून येतो. हे यांचे निष्ठावान आहेत. काय गंमत बघा मित्रांनो. मित्रांनो आणखीन एक गंमत सांगितली पाहिजे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी हळूहळू करत
युत्या जमायला लागल्या, युत्या जाहीर व्हायला लागल्या. अशीच एक युती होती ती काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची होती. त्यांची शेवटपर्यंत घासाघीस, जागा वाटप चालू होतं. हा वॉर्ड पाहिजे, तो नको, तो तुम्हाला द्या, हा आम्हाला द्या, असं होत अखेरच्या क्षणी 1 का 2 दिवस आधी जाहीर झालं की काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही, उद्धव ठाकरे बरोबर जाणार नाही, शिवसेना काय ते काँग्रेस सगळ्या जागा लढवणार, पण आता ठीक आहे वंचित बहुजन आघाडी आले, आम्ही त्यांच्याबरोबर जागा वाटप करू, असं दस्तूर खुद्द प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं. आणि 62 जागा 62 वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या. आणि ज्या दिवशी अर्ज भरायची मुदत संपली त्या दिवशी बातमी आली की 62 जागा घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या 18 जागी 18 वॉर्डामध्ये मुंबईत उमेदवारी अर्ज भरलेच गेले नाही. आणि मग खुलासा आला, नाही आम्हीच काँग्रेसला त्या परत देऊन टाकल्या होत्या. शेवटच्या दिवशी अर्ज भरायची मुदत संपण्यापूर्वी काही तास जर तुम्ही काँग्रेसला सांगितलं इथे आमच्याकडे उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार उभे करा, तर काँग्रेसने तिथे कोणाला टिळा लावायचा, कोणाचा अर्ज कसा भरायचा, याचा अर्थच वंचित बहुजन आघाडीकडून एक प्रकारे काँग्रेसला त्या 18 वॉर्डामध्ये दगाफटका करण्यात आला. म्हणजे काँग्रेस लढली असली तर काँग्रेसला अर्ज भरता आले नाहीत आणि यांना दिली तर यांनी भरले नाहीत. याचा अर्थ कळतो मित्रांनो, याचा अर्थ कळतो. याचा अर्थ असा होता की आधी मोठमोठ्या वल्गना प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी करत होती की 112 जागी 112 वॉर्डामध्ये मुंबईच्या उमेदवार उभे करायची तयारी आम्ही केलेली आहे, स्वबळावर लढणार. आणि मग अखेरच्या क्षणी काँग्रेस बरोबर यांनी जागा वाटप केलं, तडजोड केली. ती न लढण्यासाठी होती. प्रश्न असा होतो की 112 वॉर्ड असे कुठले होते की जिथे तुम्ही तयारी केली होती आणि ते वॉर्ड तुम्ही काँग्रेस बरोबर केलेल्या वाटाघाटीत मागितले होते का? आणि हे जे काय 62 वॉर्ड वगैरे दिले ते स्वबळावर लढण्याच्या तयारीत होते असे वॉर्ड होते की त्याच्या सगळे बाहेरचे होते? 62 जागा तुम्हाला मिळाल्या म्हणजे 60 कमीच मिळाल्या होत्या का 50 कमी मिळाल्या होत्या? पण त्या कमी जागा 50 कमी झाल्या तरी त्यात आणखीन 18 कमी तुम्हीच करून घेतल्यात. काय प्रकार आहे? एक साधा प्रश्न या सगळ्या नेत्यांना कोणीही विचारला नाही की बाबांनो, तुम्ही भाजपला, शिंदे गटाला, महायुतीला हरवायला महापालिका निवडणूक लढवत आहात. मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून भारतीय जनता पक्षाला किंवा एकनाथ शिंदे यांच्या युतीला दूर ठेवायचं हा जर तुमच्या लढ्याचा हेतू असेल तर कमीत कमी 227 जागी तुमचा पक्ष किंवा तुमची युती, तुमचं गठबंधन याचे उमेदवार उभे करायची तरी तयारी पाहिजे. त्याचं बहुमत किती मिळेल ते नंतर बघू, मिळेल की नाही मिळेल ते सोडू. पण त्या वॉर्डामध्ये म्हणजे महापालिका जिंकायची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये 227 बुरुज आहेत असं समजा. त्या बुरुजामध्ये अधिकाधिक बुरुज जर तुम्ही ताब्यात घेतलेत तर तो किल्ला तुमचा होतो. त्यापैकी 18 बुरुजाची लढाई तुमच्यावर सोपवून काय 62 त्यातल्या 18 जागा तुम्ही सोडता, याचा अर्थ असा होतो की लढण्याची आणि जिंकण्याची इच्छाच नव्हती पण जागा मागण्याचा हट्ट होता. तीच गोष्ट उबाठा आणि मनसेमध्ये सुद्धा झाली. ह्याच जागा पाहिजे, त्याच जागा पाहिजे, ठीक आहे ते होऊ शकतं, सगळ्या पक्षांचं होतं. पण प्रश्न असा होतो की ज्यांना महायुतीला हरवायचंय असे जे पक्ष आहेत त्याच्यामध्येच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा समावेश होतो. शिवसेनेसारखा विश्वासू सहकारी उबाठा, शिवसेनेसारखा सहकारी बाजूला सारून काँग्रेसने जर 62 जागा या वंचित बहुजन आघाडीला देऊ केल्या तर त्यांनी हा नवा सहकारी तपासून घेतला होता का? आणि मुद्दा त्यापेक्षा मोठा असा आहे
की तुमच्याकडे हरण्यासाठी सुद्धा उमेदवार नाहीये. मी मान्य करतो की या 18 जागी वंचित बहुजन आघाडी दुबळी असेल, जिंकण्याची बिलकुल शक्यता नसेल, पण पडण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे उमेदवार नव्हता. काय असेल 5,000 7,000 डिपॉझिट भरा आणि एक नाममात्र भरा, प्रचार पण करू नका, पण तुमच्या चिन्हावर, तुमच्या नावावर त्या विभागामध्ये 50 55 500 5,000 मतदान करणारा जो वर्ग आहे त्याला संधी तर उपलब्ध करून देऊ शकत होता तुम्ही. पण पराभवच होणार तर कशाला लढायचं, या मनोवृत्तीचे लोक तुम्ही उमेदवार केलेत आणि त्यामुळे तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत आणि मिळाले तर त्यांनी अर्ज भरला नाही. जेव्हा तुम्ही लढाईला उतरता तेव्हा जिंकण्याची हमी कधीच नसते, पण जिंकण्याचा तो प्रयत्न असतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करून तुम्ही लढाईमध्ये उतरता तेव्हा पराभवाची शक्यता सुद्धा स्वीकारावी लागत असते. कदाचित आपण पराभूत होऊ आणि पराभूत झालो तरी परवा नाही, पण लढायचं. ही जिद्द असलेला सैनिक तुमच्याकडे असतो तेव्हाच लढाईत उतरायचं असतं. नुसतीच रणवाद्य वाजवत बसायची, मीडियातून डंका पिटायचा, स्वबळावर लढू, इतक्या जागा लढू, तथ्य करू, त्यांच्याबरोबर करू, यांच्याबरोबर करू, यांना पाडल्याशिवाय, पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, या सगळ्या डरकाळ्या, गरजेल तो पडेल काय म्हणतात तशा असतात. मग त्या मनसेच्या असोत, उबाठाच्या असोत किंवा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या असोत. साधं उत्तर द्या मित्रांनो, ज्यांच्याकडे 227 जागी पडायला सुद्धा उमेदवार नसतात, 18 किंवा 50 किंवा 25 किंवा 27 वॉर्ड हे तुमच्याकडे उमेदवार नसतात आणि म्हणून उमेदवारी अर्ज भरले जात नाहीत. थोडक्यात पडायलाही तुमच्याकडे उमेदवार नसतील, जर 50 जागी 25 जागी, तर तुम्ही 227 जागी जिंकणारे उमेदवार आणणार कुठून? बहुमत म्हणजे 200 काय म्हणाल 15 जागी जिंकून येणारे उमेदवार तुम्ही आणणार कुठून? हे सत्य असतं. सत्याच्या मोर्चामध्ये सत्य नव्हतं आणि पत्त्याचा बंगला एक झुळूक आली तरी कोसळून पडतो, हे यातलं सत्य आहे. तेव्हा हे बंगले आणि इमले आणि टॉवर उभारणार आहेत, त्यांनी ते टॉवर खुशाल उभारावेत, पण ते टिकणार नाहीत, टिकणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.